नमस्कार. आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये सह्याद्री अकॅडमीचा जो आपला सर्वाधिक निकाल लागला, पुणे शहरला आपल्या 5 मुलाची निवड झाली, त्याच्यात साक्षीताई सांगळे या आपल्या एनटीडी प्रवर्गातून आपल्या तिथं पुणे शहरला निवड झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या साक्षीताईचा हा व्हिडिओ मला बनवायचं कारण एवढं का, एक आई ही जगामध्ये काय करू शकते याचे खूप जातीवंत उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि त्यात आईने आज जे पुणे शहरमध्ये जो काही एनटीडी प्रवर्गातून निकाल दिला मला, त्याच्यासाठी हा आताचा व्हिडिओ आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का एक आई काय करू शकते आणि तिने किती संघर्षातून, म्हणजे पहिल्या दिवसापासून हे त्यांचं बाळ आहे का जे 1 वर्षाचा असताना त्यांनी आपल्याकडे येऊन अभ्यास सुरू केला होता आणि ते एवढ्या संघर्षातून आज त्यांनी जो काही नावलौकिक केला त्याच्यासाठी हा आत्ताचा व्हिडिओ आहे. आणि त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं का यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु हे त्यांचे पती आहे राहुल, का ज्यांनी आपल्या पत्नीला यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे 100% योगदान हे आपल्या पत्नीच्या मागे दिलं होतं. त्यासाठी राहुल तुझे पण खूप खूप मनस्वी आभार का तू साक्षीताईंसाठी पाठीमागे एकदम ताकदीने उभा राहिलास. आणि साक्षीताई तुमचं पण खूप खूप आभार का तुम्ही एवढ्या संघर्षातून आज तुम्ही तुमच्या अंगावरती वर्दी आणली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा गुरु हा केव्हा मोठा होतो की जेव्हा त्यांच्या मागचे विद्यार्थी त्यांचं नाव करतात, तेव्हाच गुरु मोठा होतो. त्यासाठी तुम्ही आज जो आम्हाला निकाल दिला त्याच्यासाठी सह्याद्री कुटुंब हे खूप तुमच्यासाठी म्हणजे ऋणी आहे आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर माझं एक म्हणजे असा हे असेल का तुम्ही थोडंसं आपल्या अकॅडमी विषयी किंवा तुम्ही तुमचा अभ्यास कसा केला हे थोडंसं सांगा आम्हाला. नमस्कार, मी साक्षी सांगळे. सरांनी मला पहिल्यापासून मी जसं ऍडमिशन घेतलं त्यापासून पूर्ण सपोर्ट केला. मला म्हणजे पोलीस भरतीचं काहीच माहिती नव्हतं. म्हणजे जसं मी ऍडमिशन घेतलं तसं सरांनी सगळं व्यवस्थित शिकवलं वगैरे पूर्णपणे. मला ग्राउंड बद्दल पण काहीच माहित नव्हतं. फर्स्ट टाइम मी इथं अकॅडमी जॉईन केली, जेव्हा सुरुवात केली तेव्हा. त्यानंतर सरांनी एकदम व्यवस्थित क्लास वगैरे मी दररोज वेळच्या वेळी सगळं क्लास वगैरे केले. माझं स्वप्न एकच होतं का आता जे काय होईल पण एकदा भरती व्हायचंच आणि नाव करून दाखवायचं. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, मला तेवढं पूर्ण करायचं होतं. माझ्याकडून जे काही म्हणजे पाठीमागे आधी जे काही झालं असेल तेवढं फक्त मला ते गुलाल घ्यायचंच होतं. त्यासाठी मी या संघर्ष करायचंच होतं आणि पूर्णच केलं. थँक्यू. पुन्हा एकदा साक्षीताई तुमचं आणि महत्वाचं म्हणजे राहुलचं खूप खूप आभार आहे का तू तुझ्या पत्नीसाठी जेवढं 100% योगदान द्यायचं होतं तेवढं दिलं. आणि आज साक्षीताईंनी पण आपलं नाव म्हणजे आपल्या अंगावरती वर्दी आणून त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. धन्यवाद.